माझा हा इथे बाकडा होता, हा तोडून बाहेर फेकला. मी हा बाकडा बनवतो आणि व्याजाने पैसे काढून बाकडा बनवला होता. आणि काटा घेताना मी कानातले विकले होते. आणि माझी परिस्थिती एवढी नाही आहे का मी काय बनवू शकू. त्याच्यावरच माझा गुजारा होतो. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन माझ्या घरवाल्याचं झालं, माझं पण होणार आहे. तर मला हे सगळं नाही झेपत आहे. रोज 80 रुपये हां, रोज 80 रुपये देत होतं, परत होतं. 100 रुपये ठीक आहे. आता ही लोक किती 250 बोलत आहेत ना. 200 तर एवढे मला नाही परवडणार. कमीत कमी 120 150 ठीक आहे. 200 रुपये म्हणजे बजेटच्या बाहेर होतात आमच्या, तेवढी तर कमाईच नाही. आमदार महोदय, दोन्ही आमदार, महापौर, आयुक्त, मला असं वाटतं की ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी, लोकांनी पोहोचवावी. तुम्ही आमचं वय काय, आम्ही डाळ भात तरी खाऊ शकू. आम्हाला एवढे पैसे दिल्यानंतर काय मिळणार. हे भाजीच्या धंद्यामध्ये काय भेटतं तुम्हाला माहीत आहे. अर्धा माल सरतो. आणि मला अशी आशा आहे ह्या व्हिडिओ नंतर आमदार आजींना भेटायला येतील. आणि तुम्हाला थोडीशी तरी काळजी असेल म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेची, आमच्यासारख्या वयस्कर लोकांची. तुमची आई दिसत आहेत तर तुम्ही थोडंसं लक्ष द्याल. तर आमदार इथे भेटायला येतील. आयुक्त, महापौर, तुम्हाला म्हणजे मला वाटतं माणुसकीच्या नात्याने तुम्ही इथे भेटा. या आजींचे प्रॉब्लेम जे आहेत ते बघा. आणि अशा गोष्टी मला वाटतं ही व्हिडिओ पोहोचवा, बाकी ते लोक बघतील काय करायचं. हां, ते मी पण बोला का माझ्या घरवाल्यांचं ऑपरेशन झालं आहे, मला पण ऑपरेशन सांगितलंय. मला जास्त चालता येत नाही. आणि BP आहे. आजींची काय चुकीची डिमांड नाही आहे. त्यांची काय डिमांड आहे की आम्ही एवढ्या वर्ष हाच व्यवसाय करत होतो, इमानदारीने पैसे देत होते, इमानदारीने काम करत होते. पण मग असं कॉन्ट्रॅक्टरसाठी किंवा काही पैशांसाठी लाखोचे तिकडे काळे बाजार होता, तिकडे नाही तुम्हाला. आणि भाजी कमवून खाणार आहोत, तुम्हाला धाड टाकायची आहे का. बाकी किती धंदे, काळे धंदे चालतात, तिकडे जावा ना. लवकरच व्हिडिओ पोहोचवा. आणि नाही खरं ही आता मला सांगतो इथे आमदारांनी यावं आणि येणारच पुढची व्हिडिओ मला आमदारांची बघायची. इथे येऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आहे.